सो वेलकम स्टुडंट्स. आज आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच रूपांतरण म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचं रूपांतर दुसऱ्या वाक्यात करणे याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. त्यामध्ये आज आपण ॲज सून ॲज बघणार आहे. ॲज सून ॲज म्हणजे त्याचबरोबर. आता बघा, आज आपण ज्या घटना किंवा जी वाक्य शिकणार आहे ती त्याचा अर्थ असा होतो की एक घटना घडते न घडते तोच त्या घटनेला प्रतिसाद म्हणून दुसरी घटना घडते. जसं की मी पंखा सुरू झाला, मी बटन दाबले, ह्या दोन घटना आहेत. अगोदर बटन दाबला आणि मग पंखा सुरू झाला. म्हणजे काय म्हणतात, पंखा बघा, बटन दाबताच पंखा सुरू झाला. बेल वाजली, मुले वर्गात गेली. बेल वाजताच मुले वर्गात गेली. म्हणजे आधी बेल वाजली, नंतर मुले वर्गात गेली. बरोबर. दरवाजा उघडला आणि मांजर घरातून बाहेर पळाला. आता बघा, दरवाजा उघडताच मांजर घरातून बाहेर पळाली. म्हणजे अशा जेव्हा घटना असतात तेव्हा त्या घटनाचा अर्थ सांगण्यासाठी आपल्याला या वाक्यरचनांचा अभ्यास करायचा आहे. वाक्यरचना क्रमांक ही 1 आहे. ए दॅट इज ॲज सून ॲज. तर ॲज सून ॲजचा नियम काय बघा, वाक्याच्या सुरुवातीला आपण ॲज सून ॲज वापरतो, पण कुठं वापरतो, ज्या दोन घटना घडलेल्या असतात त्यापैकी अगोदर जी घटना घडली असते, अगोदर घटना घडली असते त्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरायचं आहे. उदाहरणार्थ बघा, द बेल रँग, द स्टुडंट्स वेंट इन टू देअर क्लासरूम्स. आता बघा, द बेल रँग ही पहिली घटना आहे म्हणून ॲज सून ॲज द बेल रँग, त्याच्या म्हणजे बेल रँगच्या सुरुवातीला आपण ॲज सून ॲज वापरणार आहे. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरा, त्यानंतर कॉमा द्या, म्हणजे वाक्य लिहाते आहे ते, आणि त्यानंतर स्वल्पविराम द्यायचं आहे. त्याच्या पुढं 2 नंबरचं वाक्य आहे, 2 नंबरची घटना घडलेलं वाक्य आहे ते वाक्य लिहायचं आहे. जसं की इथं बघूया, द बस केम, बस आली, अँड द पॅसेंजर्स गॉट डाऊन. बघा, बस आली आणि पॅसेंजर्स खाली उतरली. आता बघा, द बस केम ही एक घटना आहे, बरोबर, बस आली, आणि दुसरं द पॅसेंजर्स गॉट डाऊन. आता पॅसेंजर्स खाली उतरले. आता पॅसेंजर्स बसमधून खाली तेव्हाच उतरतील जेव्हा आधी बस येईल. म्हणजे 1 नंबरची घटना द बस केम, 2 नंबरची घटना द पॅसेंजर्स गॉट डाऊन. येते लक्षात, द बस केम, दुसरं अँड द पॅसेंजर्स गॉट डाऊन. ही 2 वाक्य आहेत, अँड जोडलेत. तिथं आपल्याला ॲज सून ॲज वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, ॲज सून ॲज. बघा, ॲज सून ॲज कसं वापरायचं. आता ॲज सून ॲज वापरताना वाक्याच्या सुरुवातीला घटना 2 घडल्यात त्यापैकी सुरुवातीला द बस केमच्या आधी ॲज सून ॲज वापरूया. ॲज अ सून, बघा, ॲज सून ॲज द बस केम, द बस केम. पहिल्यांदा काय केलं आपण, वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज दिलं, द बस केम, अँड काढला, आणि त्या ठिकाणी काय करतोय आपण, स्वल्पविराम वापरतोय, कॉमा, आणि अँडच्या पुढचं वाक्य आहे ते तसंच लिहायचंय. अँड द पॅसेंजर्स, PASSANGERS, पॅसेंजर्स गॉट डाऊन, गॉट डाऊन, पॅसेंजर्स गॉट डाऊन. तुमच्या लक्षात आलं, वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरा, 2 वाक्यांच्या मध्ये स्वल्पविराम द्या, आणि त्यापुढील वाक्य आहे असं लिहा. बघा, आता 2 नंबरचं वाक्य बघा, इथं वाचतोय आपण, द गेस्ट केम, द गेस्ट केम, फुल स्टॉप, वी वेलकम्ड हिम देम, त्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत केलं. बघा, आता मग काय येणार, देन हा शब्द काढून टाकावा लागेल. देन म्हणजे त्यानंतर, हा शब्द काढून टाकूया, देन. आता ॲज सून ॲज कसं वापरायचंय, अगोदर घटना कुठं घडल्या, या वाक्यामध्ये अगोदर घटना घडलेली, गेस्ट आधी आलेत आणि मग आम्ही त्यांचं स्वागत केले. बरोबर, आधी गेस्ट आलेत आणि मग स्वागत केले. म्हणजे 1 नंबरची घटना द गेस्ट केम मध्ये सांगितल्या. म्हणजे सुरुवातीला काय करणार तुम्ही, ॲज सून ॲज वापरणार, त्याच्या आधी ॲज सून ॲज द गेस्ट केम, ॲज सून ॲज द गेस्ट
बघा, ॲज सून ॲज द गेस्ट केम, येतं लक्षात? ॲज सून ॲज द गेस्ट केम, दोन वाक्यांच्या मध्ये स्वल्पविराम देश ठरलेले, स्वल्पविराम आणि मग दुसरी घटना, वी वेलकम्ड हिम. देन काढून टाकला बरं का, देन काढून टाकायचं आहे, लक्षात घ्या. आता 3 नंबरचं वाक्य बघा, द सन रोज, सूर्य उगवला, अँड द बर्ड्स केम आउट फ्रॉम देअर नेस्ट, आणि पक्षी त्यांच्या घरट्यांमधून बाहेर आले. आता 2 नंबरची घटना आणि 1 नंबरची, अगोदरची घटना कोणती आहे? द सन, बघा, द सन रोज ही आधी घटना आहे, आणि नंतरची द बर्ड्स केम आउट फ्रॉम देअर नेस्ट ही 2 नंबरची घटना आहे. म्हणून काय करणार आहे, अगोदर घडलेल्या घटनेच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरणार. काय वापरणार? ॲज सून ॲज, बरोबर. सुरुवातीला ॲज सून ॲज वापरा. 1 नंबरची घटना लिहून घ्या, द बस, सॉरी, ॲज सून ॲज द सन रोज, ॲज सून ॲज द सन रोज, अँड काढून तिथं काय करायचं आपल्याला? स्वल्पविराम वापरायचं आहे. बघा, अँड काढून स्वल्पविराम वापरला आपण, स्वल्पविराम अँड काढून. नंतर द बर्ड्स केम, बघा, द बर्ड्स केम आउट फ्रॉम देअर नेस्ट. माझ्या मध्ये तुम्हाला कळलं असेल की वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरा, 2 वाक्यांच्या मध्ये स्वल्पविराम द्या, त्या पुढील वाक्य लिहून घ्या. पण त्या वाक्यामध्ये जर देन वगैरे असे शब्द असतील तर ते काढून टाका, त्या अर्थाचे शब्द बा. म्हणजे माझ्या मते हा भाग तुम्हाला लक्षात आला असावा. आता यानंतर आपण काय करूया बघा, ॲज सून ॲज हा भाग पाहिला. ॲज सून ॲज नंतर आपण नो सुनर दॅन शिकूया. काय शिकूया? नो सुनर डॉट डॉट दॅन. परीक्षेला तुम्हाला यूज नो सुनर डॉट डॉट दॅन अशा प्रकारचा पण प्रश्न असतो. काय प्रश्न असतो बघा? नो सुनर डॉट डॉट दॅन अशा प्रकारचा प्रश्न असतो. लक्षात घ्या. बघूया आपण. पहा, बघूया आपण वाक्यात काय वापरणार आहे आपण. नो सुनर बी. बघा, नो सुनर डॉट डॉट दॅन. रचनेचं नाव लक्षात आलं. नो सुनर डॉट डॉट दॅन. यापूर्वीच्या रचनेमध्ये पाहिलं की ॲज सून ॲज आपण ज्या वाक्यामध्ये अगोदर घटना घडलेली आहे पहिल्यांदा त्याच्या आधी सुरुवातीला पण ॲज सून ॲज वापरलं. त्याचप्रमाणे इथं पण ज्या वाक्यामध्ये प्रथम घडलेली घटना आहे त्या वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर वापरा. मगाशी आपण नो ॲज सून ॲजच्या 2 वाक्याच्या मध्ये कॉमा द्यायचो, आपण स्वल्पविराम द्यायचो, त्या जागी दॅन वापरा. 2 वाक्यांच्या मध्ये दॅन वापरा आणि पुढील वाक्य आयस द्या. येते लक्षात. वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर वापरा. पण नो सुनर नुसतं वापरून चालणार नाहीये. नो सुनरच्या पुढं आपणाला हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. हेल्पिंग वर्ब काय? डू, डज, डीड. आणि त्यानुसार क्रियापदामध्ये बदल करावा लागेल. बघूया आपण आता. द बस केम अँड द पॅसेंजर्स गॉट डाऊन. या वाक्यात तुम्हाला माहिती आहे अगोदर घडलेली घटना द बस केम. मग आता केम हा पास्ट टेन्स आहे. बघा, केम हा पास्ट टेन्स आहे. केम इज पास्ट टेन्स. केम इज व्हॉट? पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स असल्यामुळे आपण नो सुनर, नीट लक्ष द्या, नो सुनर च्या पुढे आपण लगेच नो सुनर डीड वापरणार. का? इट इज पास्ट टेन्स. हा पास्ट टेन्स आहे विद्यार्थी मित्र. नो सुनर डीड द बस. बघा, द बस. आता केम आहे. केम डीड वापरल्यामुळं काय होईल? केमचा कम होईल. लक्षात आहे. नो सुनर डीड द बस कम. अँड काढून त्या ठिकाणी काय वापरायचं आहे?
दॅन वापरायचं आहे. दॅन, THAN, मी THEN वापरत नाही. दॅन द पॅसेंजर्स गॉट डाऊन. दॅन पुढचं वाक्य काय करायचं आहे असं लिहायचं आहे. द पॅसेंजर्स, PASSANGERS, पॅसेंजर्स गॉट डाऊन. पॅसेंजर्स गॉट डाऊन. आता 1 नंबर प्रमाणेच 2 नंबरचं वाक्य देखील आहे. सेम आहे, त्यात काही बदल नाहीये. बघा, द गेस्ट केम, वी वेलकम्ड हिम देम. आता एक याप्रमाणेच हे वाक्य आहे. आपण याच्याऐवजी काय करूया, बघा, नो सुनर दॅन वापरूया आपण. मग ठरल्याप्रमाणे इथं पण बस के म्हणजे द गेस्ट केमच्या ऐवजी आपण काय करूया, अराइव्ड करूया. अराइव्ड, द गेस्ट अराइव्ड, ARRIVED. बघा, पास्ट टेन्स आहे म्हणून आपण काय करणार आहे, वाक्याच्या सुरुवातीला ठरल्याप्रमाणे वरच्या प्रमाणे काय करायचं आहे, नो सुनर वापरा. नो सुनर च्या पुढे काय घेणार आपण, डीड घेणार. का, पास्ट टेन्स आहे, ईडी लागला म्हणून नो सुनर डीड वापरलं. नो सुनर डीड. द गेस्ट, द गेस्ट, GUEST, गेस्ट अराइव, ARRIVE, अराइव. डीड वापरल्यामुळं काय झाला, अराइव म्हणजे V1 झाला. अराइव 2 वाक्यांच्या मध्ये आपल्याला काय वापरायचं आहे, दॅन वापरायचं आहे. THAN, दॅन. 2 वाक्यांच्या मध्ये दॅन. पुढचं वाक्य आहे असं, दॅन वी वेलकम्ड हिम. वी वेलकम हिम. देन काढून टाकायला लागेल. देन काढून टाका. पुढे बघा, द सन रोज अँड द बर्ड्स केम आउट फ्रॉम देअर नेस्ट. आता हे आपण वर्तमान काळाच्या ऐवजी काय, पास्ट टेन्सच्या ऐवजी काय करूया, प्रेझेंट टेन्स मध्येच रूपांतर करूया आपण. प्रेझेंट टेन्स मध्ये जे आपल्याला चेंज करता येईल आपल्याला. द सन रायजेस अँड द बर्ड्स केमच्या ऐवजी काय करणार आहे आपण, कम आउट फ्रॉम देअर नेस्ट. ही 2 वाक्य आहेत. नो सुनर डीड वापरलं प्रत्येक वेळेस, कारण पास्ट टेन्स होता. ईडी प्रत्ययाचं रूपांतर प्रेझेंट मध्ये केलं आपण, अराइव केलं. केमचं कम केलं. आता इथं मात्र काळ कोणता आहे, द सन रायजेस हा प्रेझेंट टेन्स आहे. इट इज प्रेझेंट टेन्स. विच प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता यस प्रत्यय असेल तर आपण डज घेतो. म्हणजेच विद्यार्थी मित्र आपल्याला काय करायचं आहे, वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर, बघा, नो सुनर. इथे लक्षात बघा, नो सुनरच्या पुढे काय घ्यायचंय, यस प्रत्यय लागला. यस किंवा यस प्रत्यय इथं, म्हणून डज घ्या. नो सुनर डज. का डज वापरला, क्रियापदाला यस प्रत्यय आहे म्हणून. आता यस प्रत्यय वापरल्यानंतर हे यस प्रत्यय काढला पाहिजे. नो सुनर डज द सन राईज. द सन राईज. बघा, नो सुनर डज द सन राईज. अँड काढून तिथं दॅन वापरा. THAN, दॅन. पुढचं वाक्य आहे असं, पुढील वाक्य आहे असं, दॅन द बर्ड्स कम. म्हणजे काय करायचं आपल्याला, बघा, दॅन द बर्ड्स कम, त्या पुढील अँडच्या पुढील वाक्य जसे तसं लिहायचंय. द बर्ड्स कम आउट फ्रॉम देअर नेस्ट. देअर, THEIR, देअर नेस्ट, NESTS, नेस्ट. माझ्या मते हा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे कळला असेल, यामध्ये काय अडचण नसावी. पुन्हा एकदा काय सांगतोय बघा, द बस केम आहे, पास्ट टेन्स आहे म्हणून नो सुनर डीड वापरलं. केमचा कम केला. 2 वाक्याच्या मध्ये म्हणजे अँडच्या ठिकाणी आपण दॅन वापरलं. पुढील वाक्य असं लिहिलं. इथं पण तसंच केलं. द गेस्ट अराइव्डच्या ठिकाणी नो सुनर डीड वापरलं. कारण डीड का वापरलं, तर अराइव्ड पास्ट टेन्स आहे म्हणून वापरलं. द गेस्ट अराइव 2 वाक्यांच्या मध्ये दॅन आणि पुढील वाक्य आहे असं, परंतु देन काढून टाकले. पण 3 नंबरच्या वाक्यामध्ये मात्र काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे म्हणून नो सुनर डीड न वापरता डज वापरला. डज कारण यस प्रत्यय आहे. नो सुनर डज द सन राईज, यस प्रत्यय काढला, राईज. अँडच्या ठिकाणी दॅन
आणि पुढचं वाक्य आहे असं, दॅन द बर्ड्स कम आउट फ्रॉम देअर नेस्ट. म्हणजे माझ्या मते हा पाठ तुम्हाला समजला असावा. आता बघा, समजा मी काय म्हणतोय बघा, जर हेल्पिंग व्हर्ब अगोदरच दिला असेल तर काय करायचं. हेल्पिंग व्हर्ब अगोदरच दिला असेल तर काय करायचं त्यासाठी बघूया. बघा, द बटन is pressed. बघा, दुसरं वाक्य आहे, द फॅन starts, STARTS, starts working. पंखा काम करायला सुरुवात करतो, म्हणजे पंखा चालू होतो. दोन वाक्य, द बटन इज प्रेस्ड, दुसरं द फॅन स्टार्ट्स वर्किंग. अगोदर काय केलंय, आधी बटन प्रेस केलं पाहिजे. पण इथं ऑलरेडी हेल्पिंग व्हर्ब दिलेलं आहे, इज दिलेलं आहे. त्यामुळे नो सुनरच्या पुढं डू डज डीड न वापरता इजच वापरावं लागेल, कारण पॅसिव्ह व्हायस आहे, त्यामुळे ईडी प्रत्यय काढता येणार नाही. म्हणजे वाक्य काय झालं पहिलं बघा, वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर इज काय वापरलं आपण, इज वापरलं, कारण इथे दिलेलं आहे. नो सुनर इज द बटन प्रेस्ड, दॅन, दोन वाक्याच्या मध्ये दॅन, द फॅन, पुढच्यात बदल नाहीये, द फॅन स्टार्ट्स वर्किंग. तुमच्या लक्षात आलं का, काय लक्षात आलं, जर वाक्यामध्ये अगोदरच हेल्पिंग वर्ब असेल, म्हणजे पॅसिव्ह व्हाईस असेल, तर पॅसिव्ह व्हाईसमध्ये असलेले वाक्य असेल तर नो स्नोरच्या पुढं त्यातला हेल्पिंग वर्ब घ्या. तो पास्ट टेन्स आहे, पास्ट परफेक्ट टेन्स त्यात चेंज करू नका, तसंच ठेवा. दोन वाक्याच्या मध्ये दॅन वापरा आणि त्यापुढील वाक्य लिहा. बघा, म्हणजेच काय केलं मी, द बटन इज प्रेस्डच्या ऐवजी मी नो सुनर इज द बटन प्रेस्ड, ईडी प्रत्यय काढला नाही, कारण पॅसिव्ह व्हाईस आहे. दोन वाक्याच्या मध्ये आपण दॅन लिहिलं, दॅन, आणि पुढचं वाक्य द फॅन स्टार्ट्स वर्किंग हे लिहिलं. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढचा भाग बघूया. आपण काय बघणार आहे यानंतर, नेक्स्ट पार्ट आहे, दॅट इज, बघा नेक्स्ट पार्ट बघतोय, तो पार्ट म्हणजेच हार्डली ... व्हेन. काय बघतोय आपण, हार्डली ... व्हेन, HARDLY, हार्डली ... व्हेन, किंवा स्केअर्सली, SCARCELY, स्केअर्सली ... व्हेन. ओके. तर या दोघांचाही नियम एकच आहे, हार्डली ... व्हेन, स्केअर्सली ... व्हेन. आता बघूया आपण काही वाक्य. बघा, मी इथं मूळचीच उदाहरणं घेतोय, कारण तो भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल. सी देअर. बघा, तर वाक्य आहे, पहिलं वाक्य आहे, द बेल रॅंग, RANG, रॅंग, फुल स्टॉप. वी केम आउट फ्रॉम आवर क्लासरूम. वाक्य काय, परत एकदा बघा, द बेल रॅंग पहिलं वाक्य आहे, दुसरं वाक्य आहे, वी केम आउट फ्रॉम आवर क्लासरूम, आम्ही आमच्या वर्गाच्या बाहेर आलो. आधी घंटा वाजली, बेल वाजली, म्हणून आम्ही वर्गाच्या बाहेर आलो. आधी घंटा म्हणजे अगोदर घटना कुठले घडलेले आहे, द बेल रॅंगची घडलेली, रॅंग. तर आता बघूया की आपल्याला हार्डली व्हेन कसं वापरायचं. मगाशी कसं आपण नो सुनर डीड वापरत होतो, तसं हार्डली आणि स्केअर्सलीच्या पुढे व्हेन, हार्डली आणि स्केअर्सलीला लागून लगेच हॅड आलंच पाहिजे. हार्डली हॅड, स्केअर्सली हॅड असं आलं पाहिजे. म्हणजेच काय करणार आहे आपण, यूज हार्डली व्हेन किंवा स्केअर्सली व्हेन.
एकाच वाक्यात दोन नाही वापरायचं, हार्डली वेन आणि स्केअर्सली वेन. दोन वाक्यात हे किंवा हे. येतंय लक्षात? हे किंवा हे. आता बघूया आपण, दोघांचा नियम एकच आहे. दोघांचा नियम एकच आहे. हार्डली बघा, हार्डली नंतर लगेच हॅड घ्यायचे आपल्याला. नेहमीच हार्डली नंतर हॅड घ्या. सूचनेमध्ये तुम्हाला सांगत नाही की यूज हार्डली हॅड. यूज हार्डली डॉट डॉट वेन म्हणतात किंवा स्केअर्सली डॉट डॉट वेन म्हणतात. पण तुम्हाला वापरताना मात्र हार्डली हॅड वापरायचे, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स होणार. कोणता टेन्स? पास्ट परफेक्ट टेन्स. हार्डली हॅड द बेल. आता हा रिंग आहे, रिंग. त्याचा थर्ड फॉर्म वापरावा लागेल आपल्याला, पास्ट पार्टिसिपल, कारण रँग हा पास्ट टेन्स आहे रिंगचा. रिंग, रँग आणि थर्ड फॉर्म रंग आहे, RUNG. हार्डली हॅड द बेल रंग, RUNG, रंग. दोन वाक्यांच्या मध्ये काय लिहावं लागेल आपल्याला? व्हेन लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? व्हेन, WHEN. दोन वाक्यांच्या मध्ये व्हेन. हार्डली हॅड द बेल रंग व्हेन. पुढचं वाक्य आहे असं, व्हेन वी केम आउट फ्रॉम आवर क्लासरूम. क्लासरूम. आलं लक्षात? काय केलं प्रत्येक सांगतोय. वाक्याच्या सुरुवातीला हार्डली हॅड वापरलं, हार्डली हॅड द बेल, रँगचा थर्ड फॉर्म केला रंग. हार्डली हॅड द बेल रंग. दोन वाक्यांच्या मध्ये व्हेन आणि पुढचं वाक्य असं लिहिलं आपण. आता बघा, याच वाक्यात तुम्हाला स्केअर्सली व्हेन वापरायचं. तर कसं वापराल तुम्ही स्केअर्सली व्हेन? तर वाक्याच्या सुरुवातीला स्केअर्सली, SCERCELY, स्केअर्सली हॅड. जसं हार्डली हॅड तसं स्केअर्सली हॅड द बेल. स्केअर्सली हॅड द बेल. पुन्हा रंग करायचा आहे थर्ड फॉर्म, कारण नियम दोघाचा एकच आहे, हार्डली वेन आणि स्केअर्सली वेनचा. मग हार्डली हॅड द बेल रंग व्हेन. बघा पुढं आहे व्हेन. पुढचं वाक्य आपल्याला आहे असं लिहायचं आहे. व्हेन काय? व्हेन वी केम आउट फ्रॉम आवर क्लासरूम. इथं काही डाऊट नाही. हार्डली हॅड आणि स्केअर्सली व्हेन ह्या दोघांचा नियम एकच आहे. आता बघा नेक्स्ट आहे, द गेस्ट अराइव्ड वी वेलकम्ड हिम देम. आता इथं हार्डली व्हेन वापरूया. यूज हार्डली व्हेन. कसं वापरणार? वाक्याच्या सुरुवातीला. हे जर कळलं असेल तर आय रब इट. मी पुसून टाकतो हे. बघा दोन नंबरचं वाक्य काय? द गेस्ट अराइव्ड. पाहुण्यांचं आगमन झालं. वी वेलकम्ड हिम देम. त्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत केलं. हार्डली हॅड वाक्याच्या सुरुवातीला आपला यूज हार्डली हॅड. हार्डली डॉट डॉट हॅड. बघा हार्डली लगेच हॅड. हार्डली हॅड. हार्डली व्हेन असतं, हार्डली हॅड वापरतो. वाक्या सुरुवातीला हार्डली हॅड वापरा. हार्डली हॅड द गेस्ट. अराइव्डचा थर्ड फॉर्म अराइव्डच आहे. बघा अराइव्ह आगमन होणे, अराइव्ड आगमन झाले आणि अराइव्ड ज्याच्या दुसऱ्या रूपामध्ये, ज्या वर्बच्या दुसऱ्या रूपामध्ये ईडी असतो, थर्ड फॉर्म मध्ये सुद्धा ईडीच असतो, ईडीच प्रत्यय लागतो. म्हणजे हार्डली हॅड द गेस्ट अराइव्ड. दोन वाक्यांच्या मध्ये व्हेन. पुढच्यात काय बदल नाही, देन काढून टाकावं लागेल इथं. व्हेन वी वेलकम्ड हिम. इथं व्हेन वापरतोय आपण, द्यान वापरत नाही, देन वापरत नाही. हार्डली वेन असतं, स्केअर्सली वेन असतं. आता सेम हेच वाक्य बघूया आपण. आता इथं मात्र आपल्याला टेन्स चेंज करायला पाहिजे. द सन रोज अँड द बर्ड्स केम. इथं काय पाहिजे? बर्ड्स केम पाहिजे. बघा आता हार्डली वेन वापरूया किंवा स्केअर्सली वेन वापरूया, दोघांचा अर्थ एकच आहे. मग स्केअर्सली वेन वापरूया. SCRACELY. स्केअर्सली च्या पुढे लगेच हॅड वापरा.
स्केअर्सली हॅड वाक्याच्या सुरुवातीला घेतलं. द सन सब्जेक्ट घ्यायचं पुढं. द सन रोजचा थर्ड फॉर्म राईज, रोज, रायझन, RISEN, RISEN थर्ड फॉर्म, कारण पास्ट परफेक्ट होतोय. हार्डली हॅड द सन रायझन अँड काढून तिथं वेन. वेन पुढच्यात बदल नाहीये. काय पुढं? द बर्ड्स केम. द बर्ड्स केम आउट फ्रॉम their nest. From their nest. पक्षी त्यांच्या घरट्यामधून बाहेर आले. माझ्यामध्ये कळलं असेल, वाक्याच्या सुरुवातीला हार्डली हॅड वापरलं, नंतर द सन लिहिला करता हार्डली हॅड द सन, राईजचा रोज, राईज, रोज, रायझन केला, अँड कट तिथं व्हेन वापरलं. व्हेन द बर्ड्स केम आउट फ्रॉम देअर नेस्ट. ठीक आहे, यानंतर बघूया आपण. विल सी आफ्टर दिस. यानंतर पाहणार आहे आपण एकाच वाक्यामध्ये नो सुनर दॅन, ॲज सून ॲज, हार्डली वेन कसं वापरायचं तो भाग बघूया आपण. काय बघायचं आहे? ॲज सून ॲज, नो सुनर दॅन, हार्डली वेन एकाच वाक्यात कसं वापरायचं तो भाग बघूया आपण. लेट्स सी काय काय बघणार आहे आपण. एकाच वाक्यामध्ये तिन्ही कसं वापरायचं बघूया. पहिलं वाक्य आहे आय सा अ टायगर. मी वाघ पाहिला, TIGR. अँड रॅन अवे. बघा, दोन वाक्य आहेत. आय सा अ टायगर पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आहे आय रॅन अवे. दोन्ही वाक्यात करता एकच आहे म्हणून आपण दुसऱ्या वाक्यात करता लिहायची गरज नसते, म्हणून मी कंसात लिहिलंय त्याला. मग दोन वाक्य कोणते आहेत? पहिलं वाक्य आहे आय सा अ टायगर, पहिलं वाक्य आहे मी वाघ पाहिला, दुसरं वाक्य आय रॅन अवे अँड रॅन अवे. आता आपल्याला अँड काढून टाकावं लागेल. बघूया आपण. ॲज सून ॲज वापरूया. ॲज सून ॲज कसं होणार? ॲज सून ॲज वाक्याच्या सुरुवातीला वापरलं 1 नंबरच्या. ॲज सून ॲज आय सा अ टायगर. आणि दोन वाक्यांच्या मध्ये काय केलं आपण? कॉमा देणार. ॲज सून ॲजच्या वाक्यात कॉमा असतो. आय कंपल्सरी आता करता आली ना, कॉमा स्वल्पविराम नंतर. रॅन अवे म्हणजेच ॲज सून ॲज आय सॉ अ टायगर, मी वाघाला पाहताच पळून गेलो. आय रॅन अवे. म्हणजे दोन वाक्याच्या मध्ये ॲज सून ॲजच्या दॅन वगैरे काही येत नाही, कॉमा येतो ॲज सून ॲजच्या. आता नो सुनर दॅन वापरूया, हार्डली वेन वापरूया, किंवा नो सुनर दॅन वापरूया. सुनर डीड. का डीड लिहिलं सांगा आता परत एकदा? कारण पास्ट टेन्स आहे. सॉ. नो सुनर डीड आय सॉचा सी करा, पहिल्या ह्याच्यामध्ये आणा. का? कारण डीड वापरलाय. नो सुनर डीड आय सी अ टायगर. दोन वाक्यांच्या मध्ये काय वापरायचंय? दॅन, THAN, कारण नो सुनर दॅन असतं. दॅन आय रॅन अवे. ह्या सगळ्या रचनांचा अर्थ एकच असतो. आता हार्डली वेन वापरूया. बघा, लेट अस सी हार्डली वेन. हार्डली HARDLY. हार्डलीच्या पुढे हॅड येते, हार्डली हॅड. मग करता आय. आता तिसरं वापरा लागेल, पास्ट परफेक्ट होणार. हार्डली हॅड आय सॉचा सीन. बघा, सॉचा काय? सीन, SEEN, सीन. हार्डली हॅड आय सीन अ टायगर अँड काढून तिथं व्हेन वापरा, WHEN, व्हेन. पुढचं वाक्य आहे असं, व्हेन आय रॅन अवे. आणि पुढचा भाग तुम्हाला माहिती आहे, स्केअर्सली व्हेन तर माहिती आहे. बघा, जसं स्केअर्सली व्हेन कसं वापरायचं? मग स्केअर्सली हॅड आय सीन अ टायगर व्हेन आय रॅन अवे. हार्डलीच्या ठिकाणी स्केअर्सली, म्हणजेच काय झालं? स्केअर्सली हॅड
SCARCELY, scarcely had I. परत सीन ह्याच्याप्रमाणेच नियम आहे. अ टायगर पुढच्यात काय बदल आहे, कारण का वेन वापरावं लागेल दोन अक्षरामध्ये. वेन आय रॅन अवे, वेन आय रॅन अवे. ओके, गॉट इट. लक्षात आलं का हा भाग? ठीक आहे.